नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता सगळ्यांच्या ज्या नजरा टिकून आहेत ते पेडगावच्या मैदानावर। मित्रांनो, या मैदानामध्ये खूप नामवंत असे नंदी येत असतात, त्यामुळे शर्यत ही खूप जबरदस्त होत असते मित्रांनो। तर यावर्षी आपल्या सर्वांचा लाडका, आपल्याला माहीतच आहे, बिंजोडचा बेताज बादशाह मथुर देखील पेडगावच्या मैदानामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, या पेडगावच्या मैदानामध्ये मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे, तसेच या मैदानाचं संपूर्ण स्वरूप कसं असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडा क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। मित्रांनो, आता आपण जर बघायला गेलो तर येत्या 21 तारखेला बैलगाडा शर्यतीचं मैदान पेडगाव या ठिकाणी होणार आहे। ओपनचं मैदान 21 तारखेला होणार आहे। तसेच जर आपण बघितलं तर आदत बैलगाड्यांचं जे मैदान आहे ते 22 तारखेला दुसऱ्या दिवशी होणार आहे। तर आपण सुरुवातीला जे मैदानाचं स्वरूप पाहणार आहोत ते ओपनचं पाहणार आहोत। मित्रांनो, प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे या मैदानामध्ये 1 लाख रुपये असणार आहे ओपनच्या मैदानात। तसेच द्वितीय क्रमांकाचं जे आहे ते 70,000 रुपये, तृतीय क्रमांक 50,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 30, पंचम 20,000, सहावं 11,000 आणि सातवं क्रमांक आहे ते 10,000 रुपये असणार आहे। अशा पद्धतीने बक्षीस आहेत। तसेच प्रवेश फी ती 1,000 रुपये असणार आहे मित्रांनो। तसंच जर बघितलं तर गट ब मध्ये आदत बैलगाडा शर्यती असणार आहेत, ती दुसऱ्या दिवशी होणार आहे, म्हणजे 22 तारखेला होणार आहे। यामध्ये प्रथम क्रमांक 80,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 30,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 20,000 रुपये, तसेच पंचम 10,000 आणि सहावा क्रमांक आहे ते 8,000 आणि प्रवेश फी फक्त 800 रुपये असणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मैदानाची पारितोषिक बघू शकतो। आणि मित्रांनो, विशेष म्हणजे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथुर देखील येणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना प्रश्न एकच पडलाय की मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे। मित्रांनो, अशी चर्चा चालू आहे की मथुरचा जो पैरा आहे तो निंबाळकर सरांच्या सर्जासोबत असू शकतो। मित्रांनो, मथुर आणि सर्जा खूप जबरदस्त पळतात। नक्कीच आत्ता बोहनोलीच्या मैदानामध्ये सर्जाला खूप जबरदस्त असं स्पीड लागलेलं होतं। ते जर स्पीड पेडगावच्या मैदानामध्ये लागलं तर नक्कीच मथुर आणि सर्जा काही ना काहीतरी धुमाकूळ घालताना आपल्याला दिसणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, मथुर आणि सर्जा जर एकत्र पळाले तर पेडगावच्या मैदानामध्ये कितवा क्रमांक करतील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।